करतात की आम्ही मजुरी करतो, आम्हाला शेती नाही, आम्ही मजुरी करतो. 400 रुपये मजुरी बिनपोटी. मग त्याच्यात आम्हाला परवडेल का? आमची नाथरुंडा पाथरुंडा आहेत, त्यांना या पाहिजे ना. आम्हाला जमीन जागा कुठली, आम्ही मजुरीच करून खातो. अच्छा, ती कितीला विकतात? हा, ते 150 रुपयाला विकतो. ओके. आता विकून जातात ना दिवसाला? 15-16 वर्ष झाली मला भाजीपाल्याच्या धंद्यावर. पण लोक अशी बोलतात का तुला सरकारीमधून काय नाही काय येईल, पण काय भेटत नाही. काय धंदा करून काय फायदा नाही याचा, असं आहे. मूळ नाव सांगा. अशी सांगा ना तुम्ही. जाऊ द्या, नाव नको सांगा. आता सांगा तुमच्या गावात कुठलं गाव आहे आपलं? पिंपलोली ना. पिंपळोली ना? पिंपळोली गावातले. अच्छा, काय तुमची गावातले सगळे चांगली व्यवस्था आहेत? रोड रस्ते वगैरे? अच्छा, काय प्रॉब्लेम आहे तिकडे? फक्त काय नाही, गटारच नाही बांधली एवढा, दुसरा काहीच नाही. किती लोक आहेत आपल्या गावात तिकडे? गावात चिकार लोक आहेत. आदिवासी पाडा आहे? आदिवासी पाडा आहे म्हणजे किती घरे किती आहेत? घर तिकडे घरं किती आहेत? आमची घरा खूप आहेत, पण असं म्हणजे गटारा फटारा बांधली नाही, एवढाच त्याला नाही तर दुसरा काय नाही. आम्हाला पाणी बिनी सगळं सोय, पाणी वगैरे सोय आहे? सगळं सोय. हो, घरकुला बिरकुला सगळी सोय आहे, फक्त नाल्या बांधल्या नाही एवढा, दुसरा काय नाही. घरात किती गावातला तुमचे पाडेल तर किती घरं आहेत? 90 आहेत. ती म्हणजे अजून घरकुला काही लोकांना आले नाही. 2-2 अशी 2-2, 3-3 2-2, 3-3 अशी लोक आहेत. म्हणजे एक घरामध्ये पोरे वगैरे आहेत. सोमवारी मतदान होणार आहे, तुम्ही काय करणार? कोणाला मत देणार आहे? आता सोमवारी आता मतदान कोणाला द्यायची जे तुमची आम्हाला माहिती होईल तर आम्ही मत देऊ ना. हा, कुठलं गाव कोणतं आपला? पिंपळोलीचा कुठला पाडा आहे? पाडा बिडा नाही, आमची पिंपलोली गाव आहे. ओके. जर लोकांना जायचं तर कसं जायचं? कुठे? आपलं किती आत आहे? असं आहे ना, यो काय आमच्या समोर या हायस्कूल बांधले ना, या हायस्कूलचे तिथपर्यंत आहे. हां, हायस्कूलला लागूनच आमची आदिवासी लोकांची आहे वाडी. ओके. तर म्हणजे काय बोलशील तुम्ही? कोणाच्या हे आपला कोण पाहिजे? प्रधानमंत्री, पंतप्रधान कोण पाहिजेत? माहिती? नरेंद्र मोदी आहेत, राहुल गांधी आहेत. म्हणजे आम्हाला माहिती पडेल तर आम्ही देऊ ना. बरोबर मावशी. आता आम्हाला माहिती पडणार तर आम्ही देऊ ना. कोणाला द्यायची कोणाला नाही ते माहिती पडेल तर आम्ही देऊ ना, असं आहे. सगळे काय तुम्ही म्हणजे मजुरी करतात की? आम्ही मजुरी करतो, आम्हाला शेती नाही, आम्ही मजुरी करतो. आका दिवसभर 400 रुपये मजुरी बिनपोटी. मग त्याच्यात आम्हाला परवडेल का? आमची नाथरुंडा पाथरुंडा आहेत, त्यांना या पाहिजे ना. आम्हाला जमीन जागा कुठली, आम्ही मजुरीच करून खातो. अच्छा अच्छा. हां, आम्ही काय विकता तुम्ही? जरा हे कडधान्य आहे ना, कडधान्याची विक्री करता तुम्ही? हा, विक्री करतो. ओके. आणि या कितीला विकतात? हा, ते 150 रुपयाला विकतो. ओके. आता विकून जातात ना दिवसाला? 15-16 वर्ष झाली मला भाजीपाल्याच्या धंद्यावर. पण लोक अशी बोलतात का तुला सरकारीमधून काय नाही काय येईल, पण काय भेटत नाही. काय धंदा करून काय फायदा नाही याचा, असं आहे. मूळ बाळ? मुलंच नाही, मला 2 मुलगी आहेत फक्त, मुलगा काय नाही. अच्छा. असं लग्न करून गेले ते. आता आम्ही देत ना, 2 नातू आहेत आणि आम्ही 2 माणसं. आता या केला नाही तर आम्हाला पोट कोण भरेल? आमचा पोट कोण भरणार पण नाही. आजारी बिजारी पडलं तर असं कोण बोलणार नाही का हे आजारी आहेत का काय आहेत, असं कोण बोलणार नाही. अच्छा, सरकारी वगैरे काही योजनेचा लाभ नाही तुम्हाला? काहीच नाही. 17 वर्ष झाली मला भाजीपाल्यावर कोणची भेंडी घ्यायची 5-5 किलो आणि बाजारामध्ये बसायचा. आजारी झाला तो कोण नाही बघत. या धंदा केल्याशिवाय मोदीला ओळखतात तुम्ही? पंतप्रधान मोदीला ओळखतात? नाही ओळखतात. नाही. आणि राहुल गांधीला? त्यांना पण नाही. आता याच्यातलं काय समजायला पाहिजे ना पुढं. कधी पाहिलं नाही? टीव्हीवर नाही? टीव्ही बघतो. टीव्हीला बघतो? हो. मग तुम्ही प्रधानमंत्रीला ओळखतात? PM मोदीला? हो, त्यांना ओळखतो. पण आता या अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती आहे तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी, आम्हाला लोकांनी, गावातल्या लोकांना नाही. पण ह्या असं याच्यासाठी मला तर अजून कोणी एक काही दिला नाही का. या बाईला एवढी वर्ष झाली धंद्यावर बाजारामध्ये. आता सरपंच, आमदार, खासदार ते मरू द्यायचे. सरपंच भाड खावते कशाला, काही तुमच्यासाठी करत नाहीये ते. आता कोण आहे सरपंच इथला गावाचा?
आमच्या गावातला सरपंच कोण आहे ते मलाच नाही माहिती. मी भांडणं करतो त्यांच्याशी. अच्छा, त्यांच्या घरी नाही जाऊन आले तुम्ही कार्यालयात काही? नाही काय नाही. मागणी तरी करायलाच पाहिजेत ना आपलं. मागणी करून काय ते देतील काय आम्हाला? मागणी करून त्यांना ते जेवढी योजना आहे सरकारची त्या योजनेत द्यायचं, त्यांच्या खिशात काही जाणार नाही आहे. कोण नाही देत. आजारी झाला त्यांच्या दाराजवळ 7 टाइम जरी जाऊन बसला की बाबा दे आमच्या घरामध्ये लय आजार पण चाललंय, मग तुमचं तुम्ही बघा असं आहे. अच्छा, आयुष्यमान योजनेचे कार्ड बनवलं का तुम्ही? आयुष्यमान जस्ट आजारी पडलं तर तुम्हाला 5 लाख भेटतील. ते कार्ड स्वस्त आहे, काही पैसे लागत नाही, फ्री आहे. आता ते कार्ड कायला तुमच्यापर्यंत आला नाही आहे. अच्छा, दुसरं एक सांगा मला. आमच्या आधार कार्ड वेगळं सगळं काढलेलं आहे. आधार कार्ड तर आहे, आधार कार्ड तुमच्या मतदान पत्र जे आहे, ते आहेत तो आहे. सगळं आहेत. पण तुम्हाला जे आयुष्यमान कार्ड माहिती नाही ना? नाही, त्या आयुष्यमान कार्डात तुम्हाला जर कधी आजारी पडलं ना तर तुम्हाला पैसे भेटतील 5 लाख पर्यंत औषधसाठी. आता आमचा घर मालक तो घरामध्ये आजारी झालाय, ते पाय लुला झालाय ना, तर लोक बोलतात मला तू भाजी विकते दवाखान्यात घ्यायचं, पण ते दवाखान्यामध्ये घेऊन झालं तर पैसा पाहिजे ना. ते काही निसतं तो चांगला करून देईल डॉक्टर. बरोबर, त्याला पैसे पाहिजे.